आज या नमो उद्यानाचं उद्घाटन केलं आणि त्याचबरोबर अजून 5 कोटीची जवळजवळ विकास कामांचा हा उद्घाटन सोहळा आहे। जेजुरी नगरपालिकेतले सर्व आपले नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर सर्व नगरसेवक इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा आग्रह होता की बापूंनी सुद्धा उपस्थित राहावं। बापू काही त्यांच्या आरोग्यांच्या लिमिटेशन्समुळे येऊ शकले नाही, त्यामुळे नक्कीच आवर्जून मी इथे आली आणि आनंद आहे की जेजुरीचा भरपूर आणि सर्वांगीण विकास आता होणार आहे। जरीही पक्ष वेगळा असला तरी पक्षाच्या बंधनं न ठेवता जेजुरीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। जेजुरी आणि आपला हे आहे ठिकाण ते अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, त्यामुळे हे राजकीय मतभेद न ठेवता विकास झालाच पाहिजे आणि म्हणूनच पाण्याची आपली स्कीम आहे मोठी 78 कोटीची, त्याचं उद्घाटन बापूंनी केलं आणि त्याच धर्तीवर सर्व पक्षांनी एकत्रित येऊन हे काम पुढे नेलं पाहिजे। आज 5 कोटींचा जो कामं झाली त्याचा सुद्धा भूमिपूजन आणि त्याचा सुद्धा उद्घाटन आम्ही एकत्रित येऊन केलेलं आहे। ही अतिशय आणि एक अख्ख्या महाराष्ट्रात या नगरपालिकेच्या माध्यमातून एक उदाहरण होईल की दोन्ही पक्ष वेगळे, आमदार वेगळ्या पक्षाचे आणि तरी असताना अशा चांगल्या प्रकारे काम होतंय। आणि आम्ही बापू नेहमीच म्हणतात 350 कोटीचा विकास आराखडा बापूंनी आणला, 110 कोटींची कामं झाली आहेत। पुढची जी कामं बाहेरची रोड्स आणि सगळं होणार आहे त्याच्या अगदी पाठपुरावा घेऊन बापू आहेत। मला नक्कीच विश्वास आहे की आधी यापूर्वी झाली नाही त्याच्यासारखी पुढच्या काळात नगरपालिका सुद्धा आपल्यासोबत आहेत। पुढच्या 5 वर्षात अतिशय चांगला असा जेजुरीचा विकास होणार आहे आणि बापू नेहमीच असतात आणि यापुढे देखील या जेजुरीच्या विकासासाठी कटिबद्ध राहतील।